हा स्वामींचा संदेश स्किप करू नका. शेवटपर्यंत ऐकणारे भाग्यवान ठरतात. स्वामी तुमच्याशी संवाद साधत आहेत. चॅनल सबस्क्राईब करायचे आवाहन. श्रद्धा आणि विश्वासाचे महत्त्व. खरी श्रद्धा असेल तर पाषाणालाही देवत्व येते. गरिबाला दिलेले दान कधी वाया जात नाही. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 3. संकटे का येतात? संकटे शक्ती आणि जिद्द तपासायला येतात. अडचणी आयुष्यात नाही, मनात असतात. मनावर विजय मिळवला की मार्ग आपोआप निघतो. 4. कर्म आणि फलाचा सिद्धांत. तर कर्म करणे हे तुमचे कर्तव्य, फल देणे ही स्वामींची जबाबदारी. अपेक्षा न करता कर्म केल्यास यश निश्चित. 5. नकारात्मक विचारांपासून मुक्ती. भीती, अहंकार आणि मोह सोडणे गरजेचे. उपवास फक्त अन्नाचा नाही, वाईट विचारांचाही करायचा आहे. शांत मनातच देव वास करतो. 6. जीवनात यश मिळवण्याचे सूत्र. स्वतःबद्दल बोलू नका, उत्तम कर्म करा. सूर्य कधी बोलत नाही, त्याचा प्रकाशच ओळख देतो. लोक तुमच्या कामामुळे तुम्हाला ओळखतील. 7. नाती, लोक आणि अपेक्षा. सर्व लोक कायम सोबत राहत नाहीत. जे चांगल्या वेळी साथ देतात त्यांचे मोल ओळखा. वाईट वेळी दूर जाणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. 8. मन खचले असताना काय करावे? हार मानू नका, प्रयत्न सुरू ठेवा. जर इतर करू शकतात तर मी का नाही? एक पाऊल पुढे टाकताच की मार्ग सापडतो. 9. घरातील कटकट व वादावर उपाय. संध्याकाळी धूप, दीप व घंटानाद करा. गंगाजल शिंपडणे. घरात युद्ध, हिंसक प्राण्यांचे फोटो टाळा. बेडरूममध्ये राधाकृष्ण फोटो लावा. 10. वास्तुदोष व नकारात्मक ऊर्जा उपाय. कापूर जाळणे, मिठाचे खडे बाथरूमजवळ ठेवणे. सकाळ संध्याकाळ भजन लावणे, ओमचा उच्चार व मेडिटेशन करणे. 11. लवंग कापूर उपाय म्हणजे धन, शत्रू आणि शांती यांचा उपाय. हनुमान पूजेत लवंग कापूर, तिजोरीत लवंग ठेवणे, घरात कापूर फिरवणे. हिरवी वेलची कापूर उपाय. 12. सामूहिक प्रार्थनेची शक्ती. मनापासून केलेली प्रार्थना फळ देते. सर्वांच्या भल्यासाठी मागितलेले वरदान लवकर मिळते. 13. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. सुख दुःख तात्पुरते आहे. आजचा दिवस वाईट असेल, उद्या चांगला असेल. दृष्टिकोन बदला, आयुष्य बदलेल. 14. शेवटचा स्वामी संदेश. मी कुठेही गेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. अशक्यही शक्य करणारे स्वामी. मनापासून नामस्मरण करा. स्वामी भक्ती असाल तर लाईक, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.